नमस्कार, मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा मी नव्याने सुरुवात करत आहे. तर विषय असा आहे की अन्वी कालच्या व्हिडिओमध्ये अन्वी बेडवर मोबाईल बघत बसली होती, म्हणजे सोफ्यावर इथे, आणि केळीचं साल तसंच पडलं होतं, इथेच ठेवलं होतं. ॲक्च्युली तर व्हिडिओमध्ये मी बोललेही नाही आणि ॲक्च्युली माझ्या लक्षातूनही गेलं ते. तर असो, सांगायचं तात्पर्य एवढंच की अन्वीला सांगितलं होतं पण ती विसरली. आणि नंतर ॲक्च्युली खरं मी पण विसरले. तर हे पार्सल योगिनी घेऊन आली आहे मगाशीच, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच नक्की. कारमध्ये आपण जेव्हा बसतो ना त्यावेळेस त्यांना सीट थोडा पाठीला त्रास होत होता, म्हणून हे सीट मागवलं होतं. सपोर्टला थोडंसं डॉक्टर ट्रस्टचं आहे हे. आणि आम्ही ॲक्च्युली योगिनीचं पाहिलं होतं आम्ही हे, आणि मागवण्याच्या अगोदर आम्ही योगिनीचं हे बघितलं पण होतं. त्यांनी 2 दिवस वापरलं, त्यांना कम्फर्टेबल वाटलं आणि त्याच्यानंतरच मग आम्ही हे घेतलेलं आहे. तर खूप छान आहे. आणि बॅक पेन म्हणजे जो त्रास होत होता त्यांना, तर तो आता कमी होणार आहे. कारण गावाला आम्ही जेव्हा लॉंग ड्राईव्ह वगैरे आपण जेव्हा करतो तर त्यावेळेस खरंच गरजेचं आहे ते. आणि आपण म्हणतो की एवढा काही त्रास होणार नाही, किंवा रोज रेग्युलर आपण थोडं जरी ये जा करत असेल ना तर काही नाही, पण असं लांब ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल ना तर असे प्रॉब्लेम नक्कीच येतात आपल्या आयुष्यामध्ये. तर हा गाडीचा ना बॅक पेनचा खरंच खूप त्रास होत होता, पण आता तो त्रास कमी होणार आहे. आणि आता चालू आहे माझी स्वयंपाकाची तयारी. इथं ब्लॅक टी वगैरे मी केलेला होता आणि आता स्वयंपाकाची तयारी नॉर्मली काहीतरी बनवणार आहे, जास्त काही असं एवढं बनवणार नाही आहे. तर विषय असा होता की हा चॅनल हा माझा पहिला जुना चॅनल आहे, आणि जुना चॅनल असल्यामुळे त्या चॅनलवर पहिले पण व्हिडिओ होते, पण परत रीच डाऊन झाली. आता हळूहळू परत त्याच चॅनलवर मी आता परत व्हिडिओ नव्याने सुरुवात करत आहे. आणि एक नवीन आयुष्याची सुरुवात जशी असली तसंच मी त्या यूट्यूब चॅनलला आत्ता नव्याने पाहत आहे. जसं की नवीन काहीतरी परत चालू करणार आहे, असंच चालू आहे. बाकीचं सगळं सामान वगैरे तर मी आणलेलं होतं ॲक्च्युली, पण मागच्या महिन्यामध्ये गावी गेले होते. तर गावी बऱ्यापैकी माझं सामान शिल्लक होतं, त्याच्यामुळे मला काय असं सामानाची जास्त गरज नव्हती. पण चाललं होतं की नाही का थोडंसं सामान असावं, लागेल आपल्याला आत्ता परत. तर त्यानिमित्ताने आता थोडंसं सामान म्हणजे नॉर्मली जे मेन लागणार आहे तेवढं, ते बिस्किट, मॅगी, शेंगदाणे, साखर, रेड लेबल, मीठ आणि खोबरं आणि तांदूळ, ह्याचं बिस्किट लागणारी ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच फक्त, बाकी जास्त काही असे घेतलेले नाहीत. भीमसेनी कापूर, डेटॉल, स्नो व्हाईट लिक्विड, हार्पिक, गुड नाईट लागतं ते गुड नाईट, दालचिनी पावडर आणि निरमा, आणि हे साबण वगैरे आहेत. तर ह्या गोष्टी ज्या लागणार होत्या बेसिक, ज्या मला लागणाऱ्या होत्या तेवढ्याच. कारण बाकीचं सगळं सामान शिल्लक आहे, त्याच्यामुळे आता ते काय घ्यायचं नाही आहे ॲक्च्युली. त्यामुळे जेवढं लागत होतं तेवढंच मी सामान आता घेतलेलं आहे. थोडं सामान ऑलरेडी पहिलं माझं शिल्लक होतं. आणि जिरी मोहरी वगैरे ह्या गोष्टी मी बेसिकली एक 6-6 महिन्यांनीच भरते. एक्स्ट्रा स्टॉक असतो, कारण जिरी मोहरी हे सारखं लागतं, त्याच्यामुळे एकदाच मी ते भरून टाकते पॅकेट आणले की. तर अजून दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर जे बाकीचे रवा म्हणा, पोहे वगैरे ह्या गोष्टी ऑलरेडी मी भरलेल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये. आणि मागच्या वेळेस काय झालं, नाश्त्याचा जास्त संबंध आला नसल्यामुळे सारखं ते पोहे रवा वगैरे शिल्लक राहिला, त्यामुळे ह्या महिन्यात मी काही ते भरलाच नाही. आणि ड्रायफ्रूट म्हणायचं बघायचं, ड्रायफ्रूट जर म्हणत असाल तुम्ही तर ड्रायफ्रूट
ऑलरेडी भरपूर ड्रायफ्रूट भरले होते. त्यातले आता हे अंजीर हे एक आहे आणि अजून एक पॅकेट आहे. बाकी पंपकिन सीड्स वगैरे हे असं सगळं भरलेलं होतं. काजू बदाम एक 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 पॅकेट आहेत. अजून हे चिया सीड्स तिथं पण आहेत बघा अजून. बाकी मग पिस्ता, बदाम, अक्रोड, मेथीचे दाणे आणि खजूर. तर अशा पण गोष्टी आहेत ह्या की ह्या पण शिल्लक आहेत अजून. त्यामुळे काय एवढी लगेच अशी गरज नव्हती. पण गावाला जाणार आहे म्हणून हे तसंच ठेवलं मी. आता ह्याला 2-3 दिवसांनी जेव्हा साफसफाई करेल त्यावेळेस नक्कीच परत हे आणि आत्ताचे जे डब्यामध्ये आहेत ड्रायफ्रूट वगैरे ते सगळं व्यवस्थित मी लावून ठेवणार आहे. त्यावेळेस मी नक्कीच तो ब्लॉग पण बनवेल आणि तुमच्याशी पण मी शेअर करेन नक्कीच. तर हे ड्रायफ्रूट वगैरे आहेत. अजून दुसरी गोष्ट अजून एक शेअर करायची होती ती म्हणजे आत्ता राहिलेलं आहे ते म्हणजे काल परवा गव्हाची गोणी वगैरे पण घेऊन आलो. कारण की पुढचं माहीत नाही आहे नंतरचं कसं आहे कसं नाही काय वगैरे नाही का. त्या हिशोबाने आत्ताच सगळ्या गोष्टी वगैरे घ्यायच्या चालल्यात. आणि बाकीचं देवाचं तेल वगैरे हे सगळं माझं एक्स्ट्रा असतं. फक्त भीमसेनी कापूर रोज जाळावा लागतो त्याच्यामुळे कापूर माझा संपला होता. आणि हा मला हे 2 डब्या लागतात महिन्याला. तर त्याच्यातला ऑलरेडी एक होता आणि एक आहे म्हणजे एकदम थोडा राहिला आहे. पण एक परत नंतर मी पुढच्या महिन्यात घेईल एक्स्ट्रा. बाकी जिरी मोहरी वगैरे ह्या गोष्टी, हळद वगैरे माझी महिन्याची जवळजवळ 6 महिन्याची मी एकदा हळद वगैरे भरते. ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना अशा त्या. आणि तांदूळ पण शिल्लक आहे. पण अचानक आधीमध्ये लागेल त्या हिशोबाने मी तांदूळ पण काही घेतला नव्हता. आणि बाकीच्या काही गोष्टी त्यावेळेस काही डीमार्टला वगैरे काही जाणं झालं नाही. कारण की आपण म्हणतो प्रत्येक वेळी थोडं सामान आणत होतं त्यामुळे डीमार्टला वगैरे काही गेले नाही. आणि बाकीच्या काही डाळी डुळी वगैरे काय आहेत त्या ऑलरेडी आहेत घरामध्ये. त्याच्यामुळे डाळींचा पण काही विषय नाही आहे. आणि मेन म्हणजे आम्ही मूग डाळच खातो त्याच्यामुळे बाकीच्या डाळींचा काही विषय येत नाही इथे. इथे बघा तुम्हाला हळद दिसत असेल त्या अशा गोष्टी आहेत. मसाला वगैरे भरून ठेवलेले, चिया सीड्स वगैरे भरपूर म्हणजे बाकीच्या काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या ऑलरेडी आहेत. तेल वगैरे आणून ठेवलेले. बाकीच्या भरपूर अशा गोष्टी आहेत की सध्या त्याची गरज नाही आहे. पण तरी पण त्या 1-6 महिन्यासाठी भरून ठेवलेल्या आहेत. तर बाकी हे ब्रेसलेट आले म्हणजे दिलेलं आहे. मनी मॅग्नेट म्हणतात की पैसा आकर्षित करतं किंवा आपली काही ग्रहदशा असतील. ग्रहदशेचं तर नाही काय माहीत पण मनी मॅग्नेट म्हणजे एक पैसा आकर्षित करतं. आपल्याला आपल्या शरीरामध्ये आळस वगैरे काय असेल तर तो दूर करतं. तर त्यासाठी हे मनी मॅग्नेट म्हणून आलेलं आहे. आणि अजून दुसऱ्या गोष्टी म्हणजे आता एक पाचू रत्न पण घालायला सांगितले. बघितलं होतं तर म्हणत होते बुध ग्रह कमजोर आहे. आता ह्या गोष्टींचा विश्वास जास्त नाही आहे पण आपण एक 10% तरी आपण विश्वास ठेवू शकतो त्या गोष्टींवर. तर पाचूरत्न घालायला सांगितलं आहे. सोन्याच्या अंगठीमध्ये घाला किंवा चांदीच्या अंगठीमध्ये घाला. आता सोनं पण महाग झाले आणि चांदी पण महाग झाली आहे. असं काही हरकत नाही आहे. पण चाललं होतं की चांदीच्या अंगठीमध्ये घालावं. ऑलरेडी चांदीची अंगठी माझ्याकडे एक आहे. मी अंगठ्यामध्ये थंबरिंग घालते आणि इकडे सोन्याची आहे. तर इथे आता चालले करंगळीमध्ये चांदीची अंगठी घालायची. तर त्याच्यामध्ये पन्नारत्न घालायचे. तर त्याच्यामुळे पन्ना म्हणजे पाचू रत्न घालायचं आहे. त्याच्यामुळे इथे एक 3-4 दिवसांनी येईलच ती बनवायला टाकलेली आहे. तर बाकी अशाच काही गोष्टी आहेत. हळूहळू नक्कीच मी तुमच्याशी शेअर करेन. व्हिडिओ खूप मोठा होईल आणि रोज आपण म्हणतो की मंदिर मंदिर मंदिर. तर हे मंदिर का माझं असं आहे ॲक्च्युली. हे आपण म्हणतो पण की रोज म्हणते दाखवायचे एक नवीन सेपरेट ब्लॉग बनवणार आहे मी मंदिराचा. तर नक्कीच तो तुमच्याशी पण नक्की मी शेअर करेन. आणि व्हिडिओ खूप मोठा होईल कारण की आता स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. तर छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद. आणि अजून एक गोष्ट
अन्वीचे गिफ्ट अनबॉक्सिंग करताना काही राहिले होते ना, तर ते पण मी नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते. ह्या व्हिडिओमध्ये करेन किंवा नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ते ॲड करून तुम्हाला दाखवेन की अन्वीला कोणतं गिफ्ट आलेलं आहे चांदीचं. तिच्या माऊने म्हणजे माझ्या बहिणीने पाठवलेलं आहे, तिच्या मावशीने पाठवले आहे तिच्यासाठी. तर अशा ह्या अजून अन्वीचे गिफ्ट आहेत, तसेच आहेत. काही अजून आम्ही खोललेले आहेत, काही ड्रेसेस वगैरे आलेले आहेत, ते पण मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.